अजित पवार यांचं निधन हा अपघात होता की घातपात यावर अजूनही आरोप प्रत्यारोप वाद थांबलेले नाहीत। रोहित पवारांनी तर पत्रकार परिषद घेत जवळपास 50 स्लाइडचं सादरीकरण दाखवत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। मात्र आता पक्षातीलच अनेक नेते चौकशी सुरू आहे अशी अधिकृत भूमिका घेताना दिसतात। दरम्यान अजित पवार यांच्या गटातील 2 नेते मात्र हा घातपात असल्याचा संशय सातत्याने व्यक्त करतायत आणि ते 2 नेते म्हणजे अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील। मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे विधानामुळे कुठेतरी पक्षातील पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। पक्षाची अधिकृत भूमिका एक असताना काही नेते वेगळीच भूमिका मांडत असल्याने अंतर्गत मतभेद उघड होत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। मग खरंच पक्षश्रेष्ठी नाराज आहेत का? असल्यास त्यामागची कारणं काय आहेत? 2 नेत्यांची राजकीय भूमिका काय आहे आणि यावरच आता पुढची समीकरणं ठरू शकतात का? चर्चा का सुरू झाली यावरच थोडंसं आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला। संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असताना अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत असताना दादा वारले नाहीत, चुकीचा मृतदेह आणला गेलाय असं म्हणत टाहो फोडला होता। काही दिवसांनी अपघात की घातपात हे प्रकरण चर्चेत आलं तेव्हा 6 जणांचा मृत्यू झाला असताना 5च मृतदेह कसे सापडले? अजित पवार गेले असतील तर त्यांच्यासोबत असलेली कागदपत्र का जाळली नाहीत? वैमानिक का बदलण्यात आले? सत्य काय आहे याचा तपास झाला पाहिजे, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका अमोल मिटकरींनी सोशल मीडियावर पोस्ट करत मांडली। यानंतर अजित पवार यांच्या मृत्यूबाबत अपघात की घातपात हा संशय अधिकच गडद होत गेला आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली। दुसरीकडे रुपाली ठोंबरे पाटील यांनीही भावनिक लिखाण करत अनेक प्रश्न उपस्थित केले। हा अपघात होता की घातपात याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी त्यांची ही भूमिका आहे। उड्डाण 8 वाजता होत असताना वैमानिक वाहतुकीत अडकल्याचं कारण देत पायलट का बदलण्यात आले? सुरक्षिततेची प्रक्रिया नेमकी कशी पार पडली? संपूर्ण आणि पारदर्शक माहिती सार्वजनिक का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न त्यांनी मांडत सोशल मीडियावर पोस्ट केली आणि अपघात की घातपात असा थेट सवाल उपस्थित केला। एवढंच नव्हे तर नुकतंच रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर किंवा इतरही नेत्यांनी जेव्हा घातपाताचा संशय व्यक्त केला त्यालाही त्या संबंधित सर्व विधानावर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे। म्हणजेच जेव्हा रोहित पवारांची पत्रकार परिषद पार पडली त्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले, आमदार श्री रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठंतरी तथ्य असल्याचं समोर आले। त्यामुळे रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तात्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे अशी मागणी केली। शिवाय काही दिवसांपूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमानात स्फोटके होते का असा सवाल उपस्थित केल्यानंतर यावरच बोलताना पुन्हा एकदा अमोल मिटकरी म्हणाले होते की राज्य सरकारने जाहीर केलेल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीला काही मर्यादा असू शकतात, त्यामुळे या अपघाताची उच्चस्तरीय आणि बाह्य स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती। अजित पवारांचा मृत्यू घातपात होता का किंवा अपघात होता का हा सवाल जेव्हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विचारण्यात आला म्हणजे जेव्हा पण त्यांनी संयमित भूमिका घेतली, ते प्रफुल्ल पटेल असू देत, सुनील तटकरे असू देत, छगन भुजबळ असू देत किंवा इतर कोणीही, या असं विचारलं असता चौकशी लावली आहे, चौकशी पूर्ण झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील असं उत्तर देण्यात आलं आणि थेट कोणताही संशय व्यक्त करण्याचं या वरिष्ठ नेत्यांनी टाळलं। म्हणजे एकीकडे पक्षातील वरिष्ठ नेते अधिकृत आणि संयमित भूमिका घेत असताना दुसरीकडे काही नेते सातत्याने घातपाताचा संशय व्यक्त करत स्वतंत्र चौकशीची मागणी करतात। त्यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेशिवाय अशी विधानं केली जात असल्याने पक्षश्रेष्ठींची प्रतिमा मलिन होत असल्याचं मानलं जाऊ लागलं आणि म्हणूनच पक्षश्रेष्ठी अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या। पण या बातम्या खरंच होत्या का? यात काही तथ्य होतं का? हे जाणून घेण्यासाठी किंवा हे बातम्या जेव्हा फिरायला लागल्या तेव्हा अमोल मिटकरी स्वतः समोर आले आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी ट्विट करत आपली बाजू स्पष्ट केली आहे। या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी मी आदरणीय दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त केल्याने नाराज असल्याची पेड न्यूज जाणीवपूर्वक चालवली गेली आहे। वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा हीच मागणी केली आहे। त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या कठीण काळात एक संघच आहे। मला हा प्रश्न का विचारलाय असा कुणी फोनवरून नाराजी व्यक्त केलेली नाही। सत्य प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही। त्यामुळे खरंच आता पक्षांतर्गत नाराजी वाढतीये की उगाच चर्चा होते हे समजत नाहीये। मात्र चर्चा आता उघडपणे होऊ लागले। खरं तर काही महिन्यांपूर्वी अमोल मिटकरी यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आलं होतं।
याचबरोबर रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडूनही काही अधिकार काढून घेण्यात आले होते. याचं कारण रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांनी केलेली थेट टीका होती. या घटनेनंतर पक्षविरोधी भूमिका अशा अनेक कारणं देत त्यांच्यावर या दोघांवरही कारवाई करण्यात आली होती. अनेक नेत्यांवरही करण्यात आली होती. मात्र असं असताना देखील दोन्ही नेत्यांनी संयम राखत तरीही आम्ही अजितदादांचेच शिलेदार आहोत आणि कायम त्यांच्यासोबत राहणार अशी भूमिका घेतली होती. एवढंच नव्हे तर काही राजकीय घडामोडीही वेगळ्या दिशेने घडल्या होत्या. रुपाली ठोंबरे पाटील यांना अजित पवार गटाकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. आता मात्र अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील सातत्याने करतात. मात्र पक्षश्रेष्ठी अधिकृत भूमिका घेत असताना हे दोघे वेगळ्या स्वरात बोलत असल्याने वरिष्ठ नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. यावर अमोल मिटकरींनी असं काही नाहीये हे पोस्ट करत स्पष्ट केलं असलं तरी मात्र अंतर्गत राजकारण काय सुरू आहे हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. म्हणजे एका बाजूला चौकशीची मागणी आणि जनभावनेचा मुद्दा, तर दुसऱ्या बाजूला पक्षशिस्त आणि अधिकृत भूमिका. या दोन्हीच्या संघर्षातून आता पुढे काय घडेल यावरच या सगळ्या गोष्टींचं समीकरण अवलंबून असणार आहे नक्की. मात्र अमोल मिटकरांची ही मागणी, सुरू झालेली ही चर्चा, यात काही तथ्य आहे का, यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.